वेलकम बॅक गाईज. तर कोल्हापूरला पोचलो. मग कोल्हापूरला परत आम्ही अगेन गणपती पाहिले. टाउन हॉलजवळ आम्ही उतरलो. मग यस, तिकडे राजर्षी शाहू महाराजांची समाधी आहे. चला तर माझ्यासोबत आतमध्ये समाधी स्मारक पाहायला. तर इथंच राजर्षी शाहू महाराजांची समाधी आहेत. आम्ही तिथं व्हिजिट पण केली आणि यस त्याच्यानंतर मग म्युझियमकडे जायला निघालो. खूप सुंदर सुंदर आकर्षक गणपती मूर्ती आम्हाला बघायला मिळाल्या. वेगळ्या प्रकारामध्ये बघायला मिळाले, कारण की ते ऑन द वेज होते. तर आम्ही पूर्ण एक एक बघितलं. तर खूपच सुंदर मूर्ती होती आणि यस ही सगळ्यात खूप छान सुंदर मला खूप आवडली. तर यस, आणि इथूनच एक टाउन हॉलला जे एक म्युझियम आहे ते जवळच आहे. तर नवगॉथिक वास्तुशैलीमध्ये तंतोतंत घडवलेली आणि कोल्हापुरातील ही पहिली आणि एकमेव इमारत म्हणजे टाउन हॉल होय. तर इकडे काय झालं ना, मंडेला हे बंद असतं. हॉलमध्ये एक मोठे सभागृह असून 500 लोक ह्यामध्ये बसू शकतात. या सभावर सज्ज आहे. हा टाउन हॉल 1872 ते 1876 या कालखंडात बांधला असून त्यासाठी ते वेगळ्या ठिकाणाहून आणलेली शस्त्रास्त्रे आहेत. त्यात मराठा ब्रिटिश काळातील तलवारे, बंदुका, शिस्त्राणे, चिलखाते, भाले, पिस्तुले, तोफा इत्यादी सगळे आहेत. आणि यस, शिलाहार, यादव, आदिलशाही काही शिलालेख व ताम्र प्रदर्शित केलेले पण आहेत. 11व्या-12व्या राजधातील शिलाकृती या वस्तुसंग्रहालयात आढळतात. मला इथून जायचं होतं न्यू पॅलेसला व्हिजिट करायला. तर गाईज आम्ही 15 मिनिटं पायी चाललो तिथपर्यंत. एनर्जी ड्रिंक तर घ्यावं लागेल. मग ॲज वी टूक बिकॉज वी वॉन्ट टू वंडर देअर. तर यस, तर न्यू पॅलेसमध्ये जे राजवाडा आहे तो खूप सुंदर आणि अप्रतिम असा आहे. तर हा राजवाडा प्रशंस्य वास्तुकला प्रदर्शित करतो आणि त्याच्या चढमजल्याचा जो वापर महाराजांच्या भव्य शस्त्रास्त्रे, पोशाख, भरतकाम, दागिने, खेळ आणि चांदीच्या हत्तीच्या खोगीरसारख्या इतर साहित्याचे प्रदर्शन करण्यासाठी केला जातो. या विस्मयकारक महालाच्या पहिल्या मजल्यावर सध्याचे महाराजाचे वास्तव्य आहेत. तर जेव्हा आम्ही एंट्री करत होतो तर ऑब्व्हियसली पहिले आम्हाला तिकीट काढावं लागलं. मग इथं आम्हाला हरिण वगैरे बघायला मिळालं. असे छोटे मस्त क्यूट ॲनिमल तिकडे होते. तर यस, खूपच छान होतं ते. छान निसर्गरम्य वातावरण होतं. आणि या राजवाड्याच्या आत एक संग्रहालय आहे, ज्यामध्ये एक ट्रॉफी, तोफा आणि महान शासक महाराजा शहाजी छत्रपती यांच्या कपड्यांचा विलक्षण संग्रह आहे. शहाजी छत्रपती संग्रहालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संग्रहालयात काही तलवारी, दुहेरी बॅरेल, शॉटगन, सोन्याचा मुलामा आणि विविध प्रकारच्या तोफा समाविष्ट असलेल्या शास्त्रज्ञाचा संग्रह प्रदर्शित केला जातो. आणि या अद्भुत संग्रहालयामध्ये मुघल सम्राट औरंगजेबाची तलवार देखील इथं बघायला मिळते तुम्हाला. आणि या संग्रहालयाच्या विभागात जंगली कुत्रे, काळा पॅन्थर, हिमालयन काळे अस्वल, सिंह, आडसी अस्वल, जंगली कुत्रे इत्यादी प्राण्यांचे प्रदर्शन पण इथं आहे. दरबाराच्या बाजूची भिंत ताणलेल्या चष्म्यापासून बनलेली आहे, ज्यात प्रख्यात शासक शिवाजीच्या जीवनातील विविध दृश्य दर्शवली आहेत तिथं. तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार ना गाईज, तुमचे आश्चर्यचकित होऊन जाणार. इतकं छान भव्य आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतं, कारण की मध्ये मोबाईल अलाउड नसतो. तो वी कांट कॅप्चर एनिथिंग देअर. तर मोबाईल तुम्हाला ऑफ करून तिथं एंट्री करावं लागते. इतकं सुंदर, इतका मोठा राजवाड्यासारखा पॅलेस, माय गॉड. आणि आतमध्ये त्यांचं जे दरबार होतं अप्रतिम. आणि जिथं त्यांनी जे शिकार केलेलं होतं त्यांची सगळं स्टोरी तर त्यांनी ते लावलेली होती आणि बघण्यासारखं आहे. तर यू मस्ट गो अँड यू मस्ट विजिट देअर. आणि यस, खूप सगळे लोक तिथं पण व्हिजिट करत होते, काही खेळत होते. बायकांचा तर मस्त खेळ संपला होता राव. इथं खूप मजा आली ओव्हरऑल. म्हणजे तुम्ही तिथं आतमध्ये गेला दोन तास कुठं 3 तास कुठे गेले समजणार नाही. तुम्ही फक्त बघतच असणार की हे काय आहे, आणि क्युरियोसिटी तुमची वाढत जाणार. आणि तिथं बाहेर जेव्हा येतात तेव्हा पन्हाळा किल्ल्याचा पूर्ण प्रतिकृती त्यांनी दाखवलेली आहे. तर तुम्ही जेव्हा जाणार तर तिकडे मस्त जा तुम्ही. आणि यस, पण नक्की कोल्हापूरला जा तुम्ही. मी तर सजेस्ट करेल तुम्हाला. ओव्हरऑल खूप अप्रतिम छान होतं. त्याच्यानंतर आम्हाला परत आमच्या घरी जायला निघायचं होतं. काय पेटपूजाचं करावं लागेल. मग आप्पे हे असं मी बाहेरच खाल्लं. त्याच्यानंतर मला खूप आवडतात रीड करायला. तर यस, तिथे एक प्रदर्शन होतं बस स्टॉपकडे, तर तिथं पण व्हिजिट केली. त्यानंतर मग बसलो. फायनली सक्सेसफुली आम्ही घरी पोहोचलो. सो थँक्यू सो मच फॉर ऑल द थिंग्स. खूप भारी टूर झाला आमचा. तर थँक्यू सो मच अँड लॉट्स लव्ह यू फ्रॉम माय साईड. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय. टेक केअर.